रात्रीतून पिंपल्स गायब? होय, शक्य आहे. आज मी तुम्हाला एक असा उपाय सांगणार आहे ज्यामुळे रात्रभरात पिंपल्स कमी होतील आणि सकाळी तुमचा चेहरा एकदम फ्रेश दिसेल. पिंपल्समुळे त्रस्त आहात? मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आता तुम्ही म्हणाल, पिंपल्स अचानक का वाढतात? याचे कारण म्हणजे प्रदूषण, ताणतणाव, चुकीचा आहार आणि हार्मोन्समध्ये होणारे बदल. पण काळजी करू नका, मी तुम्हाला एक असा उपाय सांगणार आहे ज्यामुळे या सगळ्या समस्यांवर मात करता येईल. आता उपाय काय? यासाठी लागणारे घटक आहेत: 1 चमचा नैसर्गिक जिलेटिन, अर्धा चमचा हळद, 1 चमचा सेंद्रिय मध आणि 2 चमचे गुलाब पाणी. आता तुम्ही विचाराल, हे जिलेटिन म्हणजे काय? तर हे एक नैसर्गिक प्रोटीन आहे जे प्राण्यांच्या हाडांमधून आणि त्वचेतून मिळते. हे एक पारदर्शक आणि लवचिक पदार्थ आहे जे पाण्यात विरघळते. जिलेटिनचा वापर अनेक सौंदर्य उत्पादनांमध्ये आणि खाद्यपदार्थांमध्ये केला जातो. आता कृती काय? गुलाब पाणी गरम करून त्यात जिलेटिन टाका आणि पूर्णपणे विरघळू द्या. यानंतर हळद आणि मध मिसळून गुळगुळीत मिश्रण तयार करा. हे मिश्रण 10 मिनिटे फ्रीजमध्ये ठेवा आणि नंतर चेहऱ्यावर हलक्या हाताने लावा. 20 मिनिटे वाळू द्या आणि नंतर फिल्मसारखे सोलून काढा. आता तुम्ही म्हणाल, याने काय होईल? तर ही फिल्म काढताना तुम्हाला थोडं आश्चर्य वाटेल, कारण तुमच्या चेहऱ्यावरची घाण आणि मृत त्वचा या फिल्मसोबत निघून जाईल. तुमचा चेहरा एकदम मऊ, चमकदार आणि ताजेतवाने दिसेल. आणखी एक खास उपाय सांगते. तुम्ही चेहऱ्याला कोरफड लावू शकता. कोरफड चेहऱ्याला नैसर्गिकरित्या मॉइश्चराइज करते आणि पिंपल्स कमी करते. पण थांबा, तुम्हाला पिंपल्समुळे कोणत्या समस्या येतात? तुम्हाला चेहऱ्यासाठी कोणते नैसर्गिक उपाय आवडतात आणि तुम्हाला कोणत्या प्रकारच्या त्वचेच्या समस्या आहेत? तुमची उत्तरे कमेंटमध्ये नक्की लिहा, ज्यामुळे मला तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ बनवता येतील. आता पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक असा उपाय सांगणार आहे जो यूट्यूबवर कुठेही उपलब्ध नाही. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.